पिंपणे चालू झालं का? चालू केलं. हां. आपण पिंपणे या ठिकाणी सिद्धिविनायक गणेश मंडळ पिंपणे या ठिकाणी आलेलो आहोत. या मंदिरामध्ये दरवर्षी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमासाठी बीड शहरातील याच गावचे रहिवासी डॉक्टर शिवप्रसाद चरकासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा पण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग आहे. त्यांच्यासमोर गावकरी पण मोठ्या इथं उपस्थित राहून सहभाग घेतात आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्या या ठिकाणी पारायणाची सुविधा उपलब्ध आहे. तर गावातील महिला पुरुष या ठिकाणी बहुसंख्य महिला उपस्थित आहेत. या ठिकाणी माझ्या समोर डॉक्टर चरकासाहेब आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार. न्यूज मराठी 24/7 या चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत. नमस्कार. आपलं नाव काय सर? डॉक्टर शिवप्रसाद चरकासाहेब. हा कार्यक्रम किती वर्षापासून चालतो? या वर्षीचं 5वं वर्ष आहे. मागचे 4 वर्ष आम्ही या ठिकाणी दर उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम घेतो. यावर्षी हे 5वं वर्ष. तर ह्या मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात? या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण सकाळी होतं आणि संध्याकाळी हरिपाठ घेतो आणि कथा असते. कधी भागवत कथा, कधी शिवपुराण. यावर्षी कथा नाही आहे. किती कार्यक्रम किती वेळ असतो? सकाळी 4 तास ज्ञानेश्वरीचं पारायण असतं आणि जर कथा असेल तर संध्याकाळी 3-3.5 तास कथा असते. या कथेमध्ये प्रवक्ते कोण आहेत? म्हणजे सध्या कथा प्रवक्ते कोण आहेत? सध्या महाराज कोण आहेत? ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक म्हणून आळंदीचे योगेश महाराज हे आपल्याला लाभलेले आहेत यावर्षी आणि ते ज्ञानेश्वरीचं निरूपण आणि वाचन हे दोन्ही आमच्याकडून करून घेत आहेत. वेळ किती वेळ असतो? सकाळी ते किती वाजता? सकाळी 6ला सुरू होत आहे ज्ञानेश्वरी पारायण. अंदाजे 11 वाजेपर्यंत. आपल्या कथेमध्ये किती नागरिक भाविक भक्तांचा सहभाग असतो? अंदाजे 50 ते 60 भाविकांचा सहभाग असतो आणि कधी हा आकडा वाढतो. कधी कमी असतात, कधी जास्त असतात. आपण जे कार्यक्रम घेतात सध्या ते आपल्या धर्मसंस्कृतीचं विकास होत झालेलं आहे. इतर धर्मामध्ये काही धर्माचे प्रवेश होत आहे. लहान मुलावर देखील परिणाम होत आहे. तर हे आपण जे कार्यक्रम आयोजित केले जातात याचे बालमनावर देखील संस्कार होतात. म्हणजे आपण जर आईवडिलांचे संस्कार घडवले तर पुढचे त्याचे बालमनावर देखील परिणाम होतात. याबद्दल बोलू शकतो. या कार्यक्रम करण्याचा उद्देशच आमचा हा आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः छोटे जे बालक आहेत यांनी या ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्यावा. म्हणजे त्यांना याची आवड निर्माण होईल. हरिपाठाची आवड, ज्ञानेश्वरीची आवड, तुकाराम महाराजांच्या गाथेची आवड. हे याच्यासाठीच हा आम्ही उपक्रम सिद्धिविनायक परिवार म्हणून आमचे मित्रपरिवार आहे यांनी हा सर्वांनी मिळून चालू केलेला आहे. हे सिद्धिविनायक गणेश मंदिर हे फार अतिशय पुराणतम संस्थान आहे. प्राचीन आहे आणि स्वयंभू मूर्ती मराठवाड्यात सगळ्यात मोठी असलेली श्री गणेशाची भव्य मूर्ती आहे आणि या ठिकाणी